नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण भाजी वॉटरफॉलला आलो होतो। हाच तो मागचा लुक आहे आणि इथनंच आम्ही नेक्स्ट व्हिडिओ सुरू केला होता। तर आता आपण जाणार आहोत भाजी लेण्या पाहण्यासाठी। इथं थोड्याच अंतरावरती लेण्या आहेत, तुम्ही वर बघू शकता। इकडचेच काही पर्यटक तिकडे पाहायला चाललेत। तर चला बघूयात नेमकं काय। तर मित्रांनो, चला फायनली आपला लेणीसाठीचा जो ट्रेक आहे तो सुरू झालेला आहे। आता बघूयात वरती काय। इथं समोर भाजी लेणीचं परत एक बोर्ड दिसतं आपल्याला। तर चला। A few moments later. तर मित्रांनो, आपण लेणीवरती चाललो होतो आणि वरून येताना काही आपल्याला ताई भेटलेले आहेत। खरं तर ते ह्या इथं वरती जाऊन आलेत। आपण त्यांना विचारत नेमकं वर काय काय। तर ताई, कुठून आलाय तुम्ही? हडपसरवरून आले। तर नेमकं काय काय आहे पाहण्यासारखं वर? 2200 वर्षापूर्वीच्या फक्त लेण्या आहेत, ते त्या लेण्याचं वैशिष्ट्य आहे तिथे। आणि फोटो मस्त येतात, बाकी काही ठीक आहे, चला बघूयात। आपण पण फोटो काढूयात वरती जाऊन। व्ह्यू मस्त आहे इथलं। ओके, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। चला। मित्रांनो, आता आपण वरती चाललोय। मागच्या बाजूचा व्ह्यू बघा भावांनो, काय विषय आहे, काय इज्जत याची, पैशाची किंमत किती आहे फक्त सांगा। तर चला, खूप सारे ट्रेकर इथं आलेले आहेत। जरा उशीरच झाला आहे, म्हणजे फोटो वगैरे क्लिक करत होतो आम्ही। खूप सारे फोटो काढले, खूप एन्जॉय करतोय। आपल्यासोबत जो पार्टनर होता तो तर पुढं पळायला लागलाय। तर चला लवकर लवकर जाऊ। तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आपलं फायनल लोकेशन। या ठिकाणी आपल्याला वरती जायचं आहे आणि याच्या साईडला हा साईडचा व्ह्यू आहे पूर्ण। आणि खालच्या साईडला कॅम्पिंग वगैरे पण आहे, म्हणजे तुम्ही इथं आल्याच्या नंतर कॅम्पिंग पण करू शकता। कॅम्पिंग हाऊस आहेत ते। तर चला। A few moments later. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण हे 2 तिकीट विकत घेतलेत। 25 रुपये पर पर्सन असे तिकिटाचं रेट आहे इथं। आणि विषय असा आहे की तिकीट घेतल्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे वरती गेल्याच्या नंतर एक गेट आहे आणि टीव्ही मध्ये दिसतोय माग। तिथं हे तिकीट दाखवावं लागतं। तर चला, हे जे आहे ते मेन गेट आहे। इथं काही नियम वगैरे लावलेले आहेत। आणि हे आपले तिकीट कलेक्टर दादा। नमस्कार। नमस्कार। काय विषय दादा, आतमध्ये नेमकं काय बघण्यासारखं? बघण्यासारखी केव्ज आहे, म्हणजे कसं आहे की 2nd सेंचुरी BC मधली केव्ज आहे। ते 92 रूम्स आहेत, 6 वॉटर टँक आहेत आणि 92 खोल्या आहेत। असं का? याच्यानंतर म्हणजे प्रत्येक म्हणजे की मेडिटेशनसाठी तिकीट दाखव तिकीट म्हणजे कधीपासूनचा इतिहास आहे याला? 2224 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। 2224 बापरे, चालू आहे 2024, म्हणजे बघा किती जास्त इतिहास आहे। तर चला मित्रांनो, बघूयात आतमध्ये काय। बॅक साईडला जावा, तिथून बघत पुढे। चालतंय, ठीक आहे, धन्यवाद। तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा वरती आल्याच्या नंतर आपल्याला अतिशय सुंदर अशा लेण्यांचं दृश्य पाहायला मिळतं।
वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारे कोरलेल्या या लेण्यांचं महत्त्व काही औरच आहे. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत प्रार्थना स्थळाच्याच ठिकाणी, ज्याला इंग्लिशमध्ये प्रेयर हॉल असं म्हणतात. जुन्या काळामध्ये इथं जे काही लोक वगैरे होते ते या ठिकाणी प्रार्थना वगैरे करायला यायचे. इथं येताना तुम्हाला तुमचे चपला बूट वगैरे जे आहे ते बाहेर काढावे लागतात. तर चला आपण आतमध्ये बघूयात नेमकं याचं स्ट्रक्चर वगैरे कशा प्रकारचं आहे. मित्रांनो, ह्या बौद्धकालीन लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लेण्या ध्यान साधनेसाठी वापरल्या जायच्या व आपल्याला चित्रामध्ये हे जे बौद्धकालीन स्तूप दिसतंय याची पूजा केली जायची. मित्रांनो, भाजे लेण्यांचा इतिहास हा खूप जुना असून साधारण 2200 वर्षांपूर्वीच्या ह्या लेण्या आहेत. असं म्हणतात की दुसऱ्या शतकात सुरू होऊन खूप दिवस ह्याचं कोरीव काम चालू होतं. प्रार्थना स्थळाच्या स्तंभांवरती वेगवेगळ्या प्रकारची शिल्प साकारण्यात आली आहेत, जे की पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. तर मंडळी, जसं की आपण आता जस्ट प्रेयर हॉलमधनं आलेलो, तिकडं मागं बघू शकता तुम्ही पायऱ्या वगैरे आहेत आणि त्या पायऱ्यांवरनं आपण आता वरती आलो आणि वरती इथं काही पुरातन काळातल्या खोल्या वगैरे आहेत. जसं की आजकाल आपण खूप मोठमोठ्या बंगल्यांमध्ये वगैरे राहतो. पण तर चला बघूयात जुन्या काळातले लोक नेमकं कशा प्रकारे राहत होते काय. तर चला. वरती आल्याच्या नंतर इथं थोडंसं भयानक दिसतंय, कारण खूपच इथं आवाज पण आमचा घुमतोय आणि खूप अंधार आहे इथं. अशाच प्रकारचे काहीतरी खोल्या आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण अंधार आहे, खूप छोट्या छोट्या खोल्या आहेत त्या. तर मित्रांनो, आपण सध्या आलेले इथल्या एका खोलीमध्ये. खोली म्हणजे काय खूपच छोटं आहे, फक्त एक दरवाजा आहे आणि तुम्ही इथं छोटासा कट्टा टाईप काहीतरी आहे. इथं तुम्ही आराम वगैरे करू शकता. जुन्या काळातले लोक या ठिकाणी आराम करण्यासाठी यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या काही खोल्या वगैरे. खरं तर हा एक डोंगर आहे आणि लेणी त्याला म्हणतात. डोंगराच्या दगडापासून कोरून बनवलेलं असतं. खरं तर खूप जुना इतिहास आहे हा. इकडच्या बाजूला आपण बघतो वरनं पाणी वगैरे पाजत आहे. खाली बघ ती जागा ओपनली तिथं. तिथे खाली काय थोडं सामान वगैरे ठेवण्यासाठी छोटासा कप्पा आहे तिथं. चला, अजून खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे. खरं तर हा व्हिडिओ मी व्हॉइसवर करणार आहे, कारण बोलायला गेलं तरी इथं आवाज घुमतोय जास्त, म्हणजे डबल आवाज येतोय, इको होतोय आवाजाचा. तर चला, वातावरण तुम्ही बघू शकता बाहेरचं. तर मंडळी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या इथे एकूण 92 खोल्या आहेत, ज्या ठिकाणी लोक ध्यान साधनेसाठी व आराम करण्यासाठी यायचे. तर मंडळी, अशा प्रकारचं काही भाजे लेणीचं जे आहे ते स्ट्रक्चर आहे. खरं तर इथनं पण तुम्ही वरती जाऊ शकता, पण खूप रिस्की प्लेस आहे हे. वरती जायला गेलं तर अचानक ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे आपण काही रिस्क घेणार नाही आहे, कारण खूप जास्त दमलो आहे आम्ही. तर चला. या ठिकाणी अशा प्रकारच्या 15 ते 20 वेगवेगळ्या लेण्या आहेत. त्यातील काही लेण्या ह्या दुमजली असून 12व्या लेणीमध्ये आपल्याला चैत्यगृहाचं शिल्प पाहायला मिळतं. प्रेयर हॉलमध्ये फक्त आपल्याला एक स्तूप पाहायला मिळालं होतं, पण तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता इथं खूप सारे स्तूप आहेत. इथं कलेक्शन आहे स्तूपचं असतं.
खरं तर खूप जुने स्तूप आहेत हे, दगडापासून घडवलेले आहेत एकदम. आणि लेणी म्हणजे तेच असतं की डोंगराला पोखरून ते दगडापासून घडवलेलं असतं. आता बाजूला तिकडे एक छोटासा वॉटरफॉल आहे. छोटासा नाही भाऊ, तुला मोठाच आहे. मंडळी, थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे बौद्धकालीन स्तूप पाहायला मिळतात, ज्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पकृती साकारण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भाजे लेणीचं जे ठिकाण आहे ते पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आता भाजे लेणीचे जे काही इथं मल्टिपल स्तूप्स वगैरे होते ते तुम्ही त्याचं सिनेमॅटिक वगैरे बघितलाच असेल. साईडला तुम्ही बघू शकता, इकडे एक छोटासा वॉटरफॉल आहे. तिथं बरेचसे पर्यटक जे आहेत ते धबधब्याच्या पाण्याखाली आनंद घेत आहेत. आपल्याला पण तिकडे जायचं आहे. पलीकडचा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. पलीकडे पण खूप छान वातावरण झालेलं आहे. विसापूर फोर्ट आणि लोहगड फोर्टचं ते आहे पलीकडल्या साईडला. तर आपल्याला धबधब्याच्या ठिकाणी जायचं आहे, तर चला. A few moments later. तर मित्रांनो, फायनली आपण धबधब्यापाशी आलो. धबधब्यापाशी गाडी वगैरे लावली आणि पूर्ण लॉक फुल सेफ्टी आहे. तुम्ही फक्त लांबनं धबधबा बघू शकता, आनंद घेऊ शकता. तर असं काहीचं दृश्य खरंच खूप भारी वाटतं. तिकडनं पाण्याचे जे थेंब आहेत ते इथं होतात, वॉटर ड्रॉप ज्याला म्हणतो आपण, वॉटरफॉल. हां. तर चला आता थोडा वेळ इथे एन्जॉय करूयात आणि मग जाऊयात घरी. A few moments later. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही भाजे लेणी जी आहे ती आपली एक्सप्लोअर केलेली आहे. त्याच्या बाजूला जो वॉटरफॉल आहे तिकडे पण आम्ही एक 10-15 मिनटं थांबलो होतो. खरं तर पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या दुसऱ्या लोकेशनला. तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.